लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये होत्या की आम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे की नाही। फेब्रुवारी महिना तर संपत आला, एकच दिवस राहिलेला आहे, मग आज हप्ता भेटणार का नाही याबद्दलची एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। तर बघा लाडक्या ताईंनो, आज सकाळपासून कोणाला पैसे आले आहेत का? जर आले असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव, जिल्हा व पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे। नसतील आले तर सरळ सरळ नाही लिहून पाठवा। मला तर माहित आहे 100% अजूनही कोणाला पैसे भेटलेले नाहीत, पण एखाद्या छोट्या जिल्ह्यामध्ये जर वाटप झालेलं असलं तर त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो, 8व्या हप्त्याबद्दल खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि मी तुम्हाला ती माहिती पुराव्यासहित सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लाडक्या ताईंनो, तुमचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे 14 फेब्रुवारी रोजीच मंजूर झाले होते आणि ते पैसे वरून बँकांना देखील पाठवले होते आणि पुढून बाल विकास कार्यालयाकडून बँकांना सुद्धा ते पैसे पाठवण्यात गेले। तर लाडक्या ताईंनो, आज सकाळी कोणाला पैसे आलेत का त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे, जेणेकरून इतर महिलांना सुद्धा समजेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहे। तर आज सकाळीच एबीपी माझा न्यूज चॅनल वर बातमी आली होती। ते म्हणाले की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे आणि आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची खूप शक्यता आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आजपासून 8वा हप्ता सुरू होण्याची दाट शक्यता आहे। तर लाडक्या ताईंनो, बातमीवर हे सुद्धा आलं होतं की जवळपास 9 ते 10 लाख महिला या योजनेतून बाद केल्या आहेत। तुम्ही देखील तुमच्या फॉर्मचे स्टेटस लवकरात लवकर चेक करून घ्या। तुमचा फॉर्म बाद व्हायला नकोय, नाहीतर तुमचा फॉर्म बाद झालेला असेल आणि तुम्ही 8व्या हप्त्याची वाट बघत बसला असाल, पण 8वा हप्ता तुम्हाला भेटणार नाही। त्यामुळे एकदा तुमच्या फॉर्मचं स्टेटस नक्की चेक करा। आणि लाडक्या ताईंनो, तपासणी मोठ्या युद्ध पातळीवर चालू आहे। मला तर असं वाटतं की तपासणी झाल्याशिवाय 8वा हप्ता कोणालाही मिळणार नाही आणि सगळीकडे असंही सांगितलं जातंय की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रच देण्यात येतील। अजून तपासणीच्या सर्व याद्या पुढे आलेल्या नाहीयेत, तपासणी सगळीकडे चालू आहे। तपासणीच्या याद्या पुढे आल्यानंतरच हप्ता वाटप सुरुवात होईल। तर लाडक्या ताईंनो, जे जिल्हे मोठे आहेत त्यांच्या तपासणीच्या याद्या सुद्धा खूप मोठ्या आहेत आणि त्या अपडेट व्हायला वेळ लागत आहे, म्हणूनच 8व्या हप्त्यासाठी खूप उशीर झालेला आहे। खूप साऱ्या फेक बातम्या येत होत्या की टेक्निकल कारणामुळे हप्ता लेट होतोय, पण टेक्निकल कारणामुळे एवढा पण हप्ता लेट होत नाही। जर काही टेक्निकल इश्यू असेल तर जास्तीत जास्त 1 दिवस त्यासाठी लेट होतो, पण एवढा अख्खा महिनाभर उशीर होत नाही। जे तुम्हाला टेक्निकल कारण आहे असं सांगतात ती गोष्ट 100% चुकीची आहे। खरी गोष्ट ही आहे की मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू आहे, त्यामुळे हप्त्यासाठी थोडा उशीर होतोय। तपासणी झाल्यावरच तुम्हाला पैसे भेटणार आहे। असं समजण्यात आलंय की सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर खूप भार येतोय। तो भार कमी झाल्यावरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। जवळपास 10 ते 20 लाख ताई या ठिकाणी रद्द होणार आहेत। ज्या खऱ्या पात्र महिला आहेत त्याच महिलांना यापुढे या योजनेचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, ज्या महिलांना खरी गरज आहे त्याच या हप्त्याची खूप वाट बघत असतात। लाडक्या ताईंनो, खरं खरं सांगा, कोण कोण या हप्त्याची वाट बघते? कोणाकोणाला 8वा हप्ता लवकरात लवकर पाहिजे त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळून जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।